आणि ज्या बहिणींना देशात पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांनी मान सन्मान मिळवून दिला, त्या बहिणी देखील पुन्हा एकदा साहेब तुम्हाला आशीर्वाद द्यायला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने जमलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. साहेब, रायगड असेल, रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, आपला स्ट्राईक रेट शिवसेनेचा हा 95% राहिलेला आहे. आपण जेवढ्या जागा लढलो त्याच्यातली एकच जागा फक्त आपण पराभूत झालो. परंतु राजेशजी बेंडल, तुम्ही जरी 1500 किंवा 2000 मतांना पराभूत झाला असाल तरी शिवसेनेसाठी तुम्हीच आमचे आमदार आहात, तेव्हा तुम्हाला चिंता करण्याची काय अजिबात आवश्यकता नाही. साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीला माननीय शिंदे साहेब आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आले होते. आपण शिंदे साहेबांना आशीर्वाद दिलात, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिलात, आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवलं. परंतु त्याची जाणीव ठेवून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असताना आपल्या सगळ्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे की मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे होते त्यावेळी आमच्या कुठच्याही मतदारसंघामध्ये 1 रुपया एकनाथ शिंदे साहेबांनी कमी पडू दिला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं की आपलं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे, आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची अशी अपेक्षा होती की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं हा महाराष्ट्र पावन झालेला आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं पहिलं रिसर्च सेंटर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 15 कोटी रुपये खर्च करून या रत्नागिरीमध्ये होतोय. साहेब, पुन्हा एकदा 6 महिन्यानंतर तुम्हाला त्या उद्घाटनासाठी देखील रत्नागिरीमध्ये यायचं आहे. देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो याच रत्नागिरीमध्ये होतोय. आणि साहेब, ज्या मैदानामध्ये आज आपण सभा करतोय त्याच मैदानामध्ये तुमच्या आशीर्वादानं 20,000 कोटीचा प्रकल्प आलेला आहे. ही जमीन MIDC ची जमीन आहे आणि या MIDCच्या जमिनीवर VIT सेमीकंडक्टर नावाचा 19,550 कोटीचा प्रकल्प जो 20,000 मुला-मुलींना रोजगार देणार आहे तो भविष्यामध्ये याच मैदानामध्ये उभारला जाणार आहे, ज्या ठिकाणी आज आपली आभाराची सभा होते. त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये रत्नागिरीमध्ये क्रांती करण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये निधी देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं या जिल्ह्याच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये वेगवेगळे प्रचार अपप्रचार फार मोठ्या पद्धतीने होत होते. कोण निवडून येणार कोण निवडून येणार नाही त्याच्यावर पैजा देखील लागलेल्या होत्या. परंतु मी असेल, योगेश कदम असतील, किरण भैया असतील, आमचे निलेशजी राणे असतील, आम्हाला ठाम विश्वास होता की ज्या एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही 2.5 वर्षापूर्वी स्वीकारलेला आहे, आम्हाला जनता नक्की स्वीकारेल आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवेल. हा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना होता. आणि म्हणून मी अनेक वेळा असं सांगितलं, साहेबांचा विकास सम्राट म्हणून उल्लेख केला जातो. महाराष्ट्राला दिशा देणारे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीमध्ये परवा शरद पवार साहेबांनी त्यांचा नामोल्लेख केला. कदाचित शरद पवार साहेबांनी त्यांचं कौतुक केलं म्हणून अनेकांच्या पोटामध्ये पोटशू उठलाय. पण साहेब, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. दिल्लीचे पत्रकार देखील मला सांगत होते की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असा एक मुख्यमंत्री झाला की ज्याचा सत्कार दिल्लीच्या तख्तावर केला आणि ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि ज्यांच्या पोटामध्ये पोटशू उठलेला आहे त्यांना आजचा पक्षप्रवेश हा महाडिक साहेब उत्तर आहे. मला असं वाटतं हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राजेंद्र साळवी साहेब आले, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुभाष बने साहेब, महाडिक साहेब, चाळके साहेब ही सगळी मंडळी आली, रोहन सारखी मंडळी आली. हे खाली बसलेले सगळे साहेब UBTचे पदाधिकारी आहेत, हे सगळे आपल्यासोबत आले. अजून एक टप्पा साहेब शिल्लक आहे आणि तो देखील पुढच्या महिनाभरामध्ये झाल्यानंतर आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्या मंडळींच्या आशीर्वादानं या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर या धनुष्यबाणाचा भगवा पडकेल हा शब्द या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला देतो. कारण तुम्ही केलेलं हे जिल्ह्यामधलं काम साहेब, मी अनेक वेळा सांगितलं की 2013ला मी पहिला राज्यमंत्री झालो. राज्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं व्हावी ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा होती. पण जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री झाले नाहीत तोपर्यंत ती कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. पण या 2.5 वर्षामध्ये जो रत्नागिरी जिल्ह्यानं विकास बघितलेला आहे हा विकास पूर्वीच्या कधी 50 वर्षामध्ये बघितला नव्हता. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी रत्नागिरी जिल्ह्याला दिला नव्हता. एवढा हजारो कोटीचा निधी माननीय शिंदे साहेबांनी आपल्याला दिला. म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. आज साहेबांनी महिला भगिनींना मुद्दाम फेटे बांधलेले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान केला आहे. तर त्यांच्या जीवावर म्हणजे भावानी तर आम्हाला मतदान नक्कीच केलेलं आहे.
पण ज्या पद्धतीनं महिला भगिनी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, सरकार महायुतीचं जे आलं त्याच्यामध्ये शिंदे साहेब तुम्ही घेतलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जो काय निर्णय होता त्याच्यामुळे आजही आमच्या महिला भगिनी खुश आहेत. तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून तुमच्या फेटा बांधून आम्ही सत्कार केलेला आहे. हा असाच तुमचा सन्मानानं फेटा कायमस्वरूपी डोक्यामध्ये राहील. ही जबाबदारी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांची आहे. काल साहेब तुमच्या आशीर्वादानं मी एका कार्यक्रमाला परभणीला होतो. त्याच्या आदल्या दिवशी काही लोकांनी सांगितलं की माननीय शिंदे साहेबांनी निर्माण केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होण्याच्या मार्गावर आहे. मी ठामपणानं तिथं देखील सांगितलं आणि ठामपणानं शिंदे साहेबांच्या साक्षीनं देखील सांगतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची योजना कोणी रद्द करू शकत नाही. हा विश्वास महिला भगिनींना माननीय शिंदे साहेबांच्या साक्षीलाच मी देतो. आणि म्हणून रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे, ज्या नेत्यानं आपल्याला विकासाची दिशा दिली, ज्या नेत्यानं आपल्याला पाहिजे ते दिलं, त्या नेत्याच्या मागे ठामपणानं उभं राहण्याची भूमिका आज सगळ्या प्रवेशकर्त्यांनी घेतली. त्याबद्दल युबीटीच्या पूर्वीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो की आम्ही जरी पूर्वीपासून शिंदे साहेबांबरोबर काम करत असलो तरी तुमच्या कृतीप्रमाणे तुमच्या कर्तृत्वाप्रमाणे तुम्हाला देखील शिंदे साहेबांच्या सोबत जी काय पद आवश्यकता आहेत ती देखील आम्ही द्यायला कुठेही मागे राहणार नाही. हा देखील या व्यासपीठावर मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. पण सर मी सगळ्यांना एक विनंती केलेली आहे की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, या जर आपण जिंकायच्या असतील तर आज जे एक संघपणानं व्यासपीठ आहे हे भविष्यामध्ये असाच एकसंघपणानं जर राहिलं तर कुठचाही माईचा लाल या शिवसेनेला भेदू शकत नाही. एवढी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळींना देखील मला विनंती करायची आहे की शेवटी आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात काय झालं, तुझ्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे, पूर्वी काय झालं याची चर्चा करण्यापेक्षा आपण शिंदे साहेबांचं नेतृत्व जर मानलेलं असेल तर शिंदे साहेबांना मोठं करण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिकपणाची त्यांची एक सहकारी म्हणून भावना आहे. आणि म्हणून शिंदे साहेब जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपल्याला शब्द देतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही हा जिल्हा सोडून बाकीच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वेळ द्या. बरं साहेब, बरोबर आहे ना सावी साहेब? सिंधुदुर्गामध्ये निलेशजी राणे असतील, निलेशजी बरोबर, दीपकजी केसरकर असतील, आम्ही सगळे असू, आम्ही तुमची ढाल बनून त्या स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या ताब्यात आणून देऊ. हा शब्द त्या विराट सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी या रत्नागिरीमध्ये आला त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमचा एक सहकारी म्हणून तुमचे आभार मानतो. आणि ज्यांनी युबीटी मधनं खऱ्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातामध्ये घेतला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यावर कुठचाही अन्याय होणार नाही, त्यांना आमच्याकडे आलेल्याचा पश्चाताप होणार नाही हा पालकमंत्री म्हणून शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.